स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही आतापर्यंत तुमची कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट नक्कीच बघितली असणार आहे आणि या अलॉटमेंट नंतर कित्येक मुलं खूप खुश झाली असणार आहेत आणि काही मुलं थोडीशी नाराज सुद्धा झाली असणार आहेत, कारण त्यांच्या मनासारखं कॉलेज, मनासारखी ब्रांच मे बी त्यांना मिळाली नसेल सुद्धा। पण तुम्ही आता निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह वेने या गोष्टीला घेतलं पाहिजे। किमान आज तुम्ही इंजिनिअरिंगचा पहिला टप्पा ओलांडलेला आहे आणि लॉंग टर्म मध्ये लक्षात घ्यायचे 5-10 टॉप कॉलेज आहेत, त्याच्यामध्येच आहे की कॉलेज खूप चांगलं असं तसं, बाकी ओव्हरऑल सगळे कॉलेज सारखेच आहेत, सगळ्या ब्रांचेस सारख्याच आहेत। त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहे, तिथे किती मेहनत घेणार आहेत हे जास्त मॅटर करतं। त्याच्यामुळे जास्त न विचार करता जे आपल्याला अलॉटमेंट मिळाली आहे ती ॲक्सेप्ट करणे, तिथे जाऊन मी कसं काय बेस्ट करू शकतो या गोष्टीचा विचार करणे आणि जे कॉलेज मिळालंय तिथल्या आजूबाजूच्या गोष्टी, मग जेवण, खाण, राहणं, हॉस्टेल, आता या गोष्टींचा विचार करणं जास्त गरजेचं आहे। कारण जे मिळालंय ते आपल्याला आपल्या पर्सेंटाईल प्रमाणे मिळालंय आणि नक्कीच अजून पुढे बरेचसे ऑप्शन्स आहेत, तेही मी तुम्हाला सांगणारच आहे। बट प्रत्येकाने आता जे मिळालंय ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून व्हेरी 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 कॉंग्रॅच्युलेशन्स। आज तुमची इंजिनिअरिंगची काही का असेना फर्स्ट स्टेप मात्र सुरू झालेली आहे। जसेचे रिझल्ट्स आलेत, प्रत्येकाच्या मनामध्ये कित्येक प्रश्न पडले की आता कॅप राऊंड 2 ला जायचं की नाही। काही मुलांनी बेटरमेंट किंवा फ्रीज हे शब्द ऐकून ठेवलेत, पण अर्थ त्यांचा समजलेला नाहीये। किंवा आता किती पैसे लागतात, कॉलेजला जावं लागतं का, काय नाही, असे हजारो प्रश्न तुमच्या मनामध्ये ते रिझल्ट आल्याच्या नंतर चालू झाले असणार आहेत। तर याच सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल, मी पुन्हा सांगेन अजून कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, स्पॉट राऊंड एवढं राहिलेलं आहे आणि प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक तुमच्या येणाऱ्या अडचणीसाठी हे चॅनल तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे। मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। सो जेव्हा आपण म्हणतो की हे कॅप राऊंड 1 झाला, लगेच प्रश्न म्हणतो की दादा कॅप राऊंड 2 चं काय, मी पुढे जाऊ की नको, मी फ्रीज करू का बेटरमेंट करू, हे सर्व प्रश्न तुमच्या मनांमध्ये असणारच आहेत। तर हे सर्वचे सर्व प्रश्न आपण या ग्राफच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करूया। प्रत्येक पॉईंट मी डिटेल सांगतोय, कुठे कॅच पॉईंट्स आहेत ते तुम्हाला मी सगळे एक्सप्लेन करणार आहे। काल मला सगळ्यात जास्त याकडे वळण्याआधी विचारला गेणारा प्रश्न होता की दादा मला जी सीट अलॉट झालेली आहे ती जनरल ओपन मधून झालेली आहे की जेव्हा जनरल ओबीसी ची झालेली आहे, मी या कॅटेगरीचा आहे, बट सीट जी अलॉट झाली ती वेगळ्याच कॅटेगरीची आहे, मग मला फायदा होणार की नाही। तुम्ही पुन्हा तुम्हा सगळ्यांना सांगतो, काशी काही एक तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये। जी तुमची कॅटेगरी आहे त्याचीच तुम्हाला स्कॉलरशिप किंवा त्याचेच तुम्हाला पैसे, त्याचीच फीस तुम्हाला भरावी लागणार आहे। कोणत्याही कॅटेगरीची सीट तुम्हाला अलॉट झाली असेल, कधी कधी काय होते एखाद्या कॅटेगरी जागा वॅकंट राहते किंवा तुमचे मार्क्स चांगले झाले असल्यामुळे तुम्हाला ओपनची सीट मिळते, त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये। तुम्हाला तुमच्या कॅटेगरी प्रमाणेच फीस जी काय कॉलेज असणार आहे ते तुम्हाला भरावी लागणार आहे। मायनॉरिटीची जरी सीट अलॉट झाली असली तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कॅटेगरी प्रमाणेच फीस भरावी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। आता जेव्हा आपण कॅप राऊंड 1 बद्दल बोलतो, आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग केली आणि त्याच्यामध्ये काही मुलांना कॉलेज मिळाली, काही मुलांना मिळाली नाही। दोन आपल्याकडे सिनेरियोज आहेत, कित्येक मुलांना मिळाली असतील आणि अशी बरीचशी मुलं असतील की ज्यांना काही कॉलेज अलॉटच झालेलं नाहीये। मग ज्या मुलांना पहिले विचार करूया की कॉलेज अलॉट झालेलं नाहीये त्यांचं काय होणार, ते आता पुढे प्रोसेससाठी एलिजिबल नाहीत असं आहे का? अजिबात नाही। ती मुलं कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल आहेत। पुन्हा आपण ऑप्शन फॉर्म फिल करू शकतो आणि पुन्हा आपण चांगलं कॉलेज मिळू शकतो। मग दादा कॉलेज मिळतं का? 100% कॉलेज मिळतं, घाबरायची गरज नाहीये। तुम्हालाही कॉलेज मिळणार आहे। ज्या चुका यावेळेस झाल्या असतील, समजा कट ऑफ वाढल्यामुळे बऱ्याचशा मुलांना कॉलेजेस मिळाले नाहीये किंवा बऱ्याचशा मुलांना ऑप्शन फॉर्म नीट भरता आलेला नाहीये किंवा काही मुलांचं सबमिटच झालेलं नाहीये, तर या काही कारणांमुळे बऱ्याच जणांना अलॉटमेंट मिळालेली नाहीये। तर प्रत्येकाला सजेशन असेल की तुम्ही सगळेजण कॅप राऊंड 2 मध्ये ऑटोमॅटिकली जाणार आहेत, तुम्हाला त्यासाठी काही वेगळं करायचं नाहीये। तेव्हा मात्र मागे झालेल्या चुका अवॉइड करा, 100% तुम्हाला जे काय बेस्ट कॉलेज आहे ते मिळणार, त्याची चिंता तुम्हाला करायची नाहीये। आता दादा मला कॉलेज मिळालेलं आहे, तर मग मी काय करू? तुमच्याकडे इथून 2 ऑप्शन्स असणार आहेत, एक असणार आहे फ्रीज, एक असणार आहे बेटरमेंट। त्याच्या आधी तुम्हाला एक स्टेप कंप्लीट करावी लागणार आहे, ते म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन। ते आज आपल्याला करायचं नाही, ते उद्यापासून करायचंय। कसं करायचं, काय करायचं, कारण महत्त्वाची स्टेप आहे, ही चुकली तर आपलं ऍडमिशन कॅन्सल होतं। तर सेल्फ व्हेरिफिकेशन मी आधीही सांगितलं, सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय की तुमचे जे डिटेल्स आहेत, तुमची 10वी 12वी, ते पोर्टल तुम्हाला विचारतं 10वीचे डिटेल्स चेक करा, 12वीचे डिटेल्स चेक करा। त्या डिटेल्स फक्त तुम्हाला स्वतःच्या चेकमार्क करायचे आहेत, बरोबर आहे। पण त्यामध्ये काही चूक असेल, कुठे सिलेक्ट करायचं, कुठे अनसिलेक्ट करायचं, मुलं चुकून मायनॉरिटीला नो करून टाकतात, ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं, कारण ते
व्हेरिफिकेशन आहे की बघतायत ते तुम्हाला विचारतायत की या डिटेल्समुळे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे, या डिटेल्स सगळ्या बघा, जर या चुकीच्या असतील आम्ही तुमची सीट कॅन्सल करतोय. मुलं काय करतात, चुकीने काहीतरी टाकतात आणि स्वतःचं सेल्फ व्हेरिफिकेशन चुकीचं केल्यामुळे सीट कॅन्सल होते. त्यामुळे सेल्फ व्हेरिफिकेशन व्यवस्थित करायचंय. मी युट्यूबवर सांगणार आहे कसं करायचंय, काय करायचंय, सगळं मी सांगणार आहे. अजिबात गडबड करायची नाही. आज आपल्याला काहीच करायचं नाही, उद्या करायचंय. आणि मग ते कोणी काय करायचं, कसं भरायचं, काही नाही, सगळं मी सांगणार आहे. जसं जसं सांगेन तसं तसं करायचं. पुढे पुढे गडबड करत आपलं हाताने नुकसान करून घ्यायचं नाही. रोज सकाळी व्हिडिओ बघायचा, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होत जातील. पण सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन भेटतील, फ्रीज आणि बेटरमेंट. फ्रीज म्हणजे काय, दादा मला जे कॉलेज मिळालं मी त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड आहे, मला याच्यापेक्षा दुसरा कुठे प्रयत्न द्यायचा नाहीये आणि मला हेच कॉलेज हवं आहे, ठीक आहे, किंवा मी याच्यासाठीच प्रयत्न करत होतो. माझ्याकडे एक स्टुडंट आहे, तो रत्नागिरीचाच आहे, त्याला रत्नागिरीमध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे, त्याला तेच कॉलेज मिळालेलं आहे. पण त्याच्यासाठी तो पुढे दुसरीकडे काही टाकणारच नाहीये, त्याला काही पुढे अजून होप्स नाहीयेत किंवा त्याच्याकडे काही अजून त्याच्यापेक्षा पुढे काही त्याला टाकायचंच नाहीये, ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी नक्कीच कॉलेजला फ्रीज करून घेणं आणि या प्रोसेसमधून बाहेर जाणं योग्य डिसिजन असणार आहे. पण अशी काही मुलं असतात किंवा बऱ्यापैकी सगळेजण असतात की दादा मला IT मिळालं तर मला CS पाहिजे, ENTC मिळालं तर चांगल्या कॉलेजचं ENTC पाहिजे, किंवा मला ITI साठी प्रयत्न करायचा आहे, मला हे कॉलेज मिळालं तर मला या कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे, म्हणजेच मला कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 मध्ये जायचं आहे. तर त्या क्षणाला तुम्ही बेटरमेंटसाठी विचार करायचा आहे, ठीक आहे. सो आपण जेव्हा बेटरमेंटचा विचार करतोय तेव्हा महत्वाची गोष्ट काय की प्रश्न पडतो, दादा मग मला मिळालेल्या सीटचं काय, याच्यावर मी डिस्कस करणार आहे, व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बट समजून घ्या की जे मुलं फ्रीज करणार आहेत त्यांना येत्या 3 दिवसामध्ये तुम्हाला 18 तारखेपर्यंत आय गेस CET सेलने वेळ दिलेला. एकदा ते डेट्स मला कन्फर्म करायच्यात, तर त्या दिलेल्या दिवसामध्ये तिथे दिलेल्या रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट, त्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला कॉलेज विथ डॉक्युमेंट्स विथ फीस तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे. मग काही जणांना थोडासा टाइम बाय करायचा आहे. टाइम बाय करायचा म्हणजे आता मला खरं ऍक्च्युअली त्याच कॉलेजमध्ये जायचं दादा, पण आता पैशाची ऍडजस्टमेंट झालेली नाहीये, डॉक्युमेंटची ऍडजस्टमेंट झालेली नाहीये. तर तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट कॅप राऊंड मध्ये जा आणि मग पुढच्या राऊंडला तिथे जाऊन रिपोर्ट करा. तर थोडासा तुम्हाला वेळ पण जास्त मिळतो. सो माझं पर्सनल ओपिनियन काय असेल की जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालेलं आहे, जर तुमचं ठरलंय की तिथेच जायचं आणि दुसरा कोणतं तुमच्याकडे त्यापेक्षा ऑप्शन्स नाही आहेत, तर ओव्हरऑल बघता तुम्ही फ्रीज करू शकता. बट ओव्हरऑल माझं सजेशन असं असेल की जर थोडंही तुम्हाला बेटर मिळू शकतं, पॉईंटने कुठं कट ऑफ गेलेला आहे किंवा याच्यापेक्षा एकदा प्रयत्न द्यायचा आहे मनाच्या खातिरदारीसाठी, तर नक्की प्रयत्न द्या, नक्की तुम्ही बेटरमेंट करा. मग लक्षात घ्या, बेटरमेंट केलं, बेटरमेंट या शब्दाचा अर्थ पहिले समजून घ्या. मला जे मिळालंय त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं, बेटर, गुड, बेटर, बेस्ट तुम्ही ऐकलं असेल. बेटर म्हणजे काय, मला जे मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं. PICTच्या मुलाचं स्वप्न असेल COEP, VITच्या मुलाचं स्वप्न असेल COEP PICT, PCCEच्या मुलाचं स्वप्न असेल COEP PICT VIT, करेक्ट. म्हणजे काय की त्याला बेटरमेंट हवे, मला हे मिळाले, मला याच्यापेक्षा हे पाहिजे. किंवा एखाद्या कॉलेजमध्ये समजा PICT मध्ये एखाद्याला IT मिळालंय तर तो CS साठी प्रयत्न करेल, करेक्ट. सो मी वरच्या कॉलेजची उदाहरण देतो कारण तुम्हाला पटकन गोष्टी समजतील, कारण तुम्हाला त्यातली पूर्ण क्लिअर कट आयडिया आहे. सो बेसिकली जेव्हा बेटरमेंट आपण विचार करत असतो तेव्हा आपली सीट आपल्याकडे राहत असते, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये कॅच पॉईंट आहे, मी तुम्हाला सांगतो. पण महत्वाची गोष्ट काय समजून घ्यायची, तुम्हाला जी कॉलेजची सीट मिळालेली आहे ती कुठेही जाणार नाही. आता ती तुमची सीट आहे, त्याला कोणीही हात लावू शकत नाही कधीपर्यंत, जोपर्यंत दुसरं काही मिळत नाही. फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा PICT मध्ये शिकतोय, ठीक आहे, त्याला PICTची एखादी XYZ ब्रांच अलॉट झालेली आहे. मग त्याने काय म्हणलं, दादा मला COEP CS टाकायचं, ठीक आहे. त्याला जर COEP CS मिळालं तर गव्हर्नमेंट काय म्हणेल की ठीक आहे, PICT CS तुला ऑलरेडी मिळालेलं होतं, ती सीट आम्ही तुझी कॅन्सल करतोय आणि तुला आम्ही COEP मध्ये जागा देतोय. मी पुन्हा नीट एक्सप्लेन करतोय की आपण कॅप राऊंड 2 मध्ये जातोय कशासाठी, अपग्रेडेशनसाठी. ज्या मुलांना अलॉटमेंट नाही मिळाली त्यांचा पुन्हा एकदा फॉर्म भरणार आणि अपग्रेडेशनच आपण थोडक्यात करून घेणार. नो अलॉटमेंट वरून आपण चांगल्या ठिकाणी जाणार. जर तुम्ही अपग्रेड करताय, तुमचं जे काही तुम्हाला मिळालेलं कॉलेज आहे ते जर तुम्ही अपग्रेड झालं, एखाद्याला PICT टाकलं होतं त्याला COEP टाकलं, म्हणजेच अपग्रेड झालं, तर तुम्हाला जे काही नवीन कॉलेज मिळाले ते तुम्हाला अलॉट होणार आहे, करेक्ट. आणि जर नाही झालं, समजा असं झालं की एखाद्या COEP टाकलं पण त्याला नाही मिळालं, त्याचं मग ती जुनी मिळालेली ब्रांच आणि कॉलेज जाणार का, अजिबात नाही. ते तुमच्या सोबतच राहणार. म्हणजे काय की ते तुम्हाला डबल अलॉट होणार, ठीक आहे. म्हणजे काय की विन विन सिच्युएशन आहे. तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे, तुम्हाला ज्या ब्रांचेस हव्या आहेत ज्या कॉलेजेसच्या, त्या तुम्ही टाका. जर तुम्हाला मिळाल्या तर वेल अँड गुड, तुम्हाला ते अलॉटमेंट मिळून जाणार. आणि नाही मिळाल्या तर काय होईल, जास्तीत जास्त की तुम्हाला जे तुमचं आत्ताची अलॉटमेंट आहे ती कुठेही जाणार नाहीये. मग या गोष्टींचा विचार केला पाहिजे
की नेमकं टाकायचं काय. लक्षात घ्या, कॅपराऊंड 2 मध्ये, कॅपराऊंड 1 मध्ये जास्तीत जास्त मोठी लिस्ट बनवतो आपण, की जेवढं होईल तेवढं जास्त, 60% तर 70, 60 तर 50 पर्यंत असं आपण विचार करतो. कॅपराऊंड 2 मध्ये आपल्याला जिथे जायचंय, जे पाहिजे, जे मिळालं तर आनंद होणार आहे तेच टाकायचं असतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला DY पाटील मिळाले, तो झील कशासाठी टाकेल. लक्षात आलं, तो त्याच्यावरचीच कॉलेज टाकेल, तो PCCOE टाकेल, VIT टाकेल, PICT टाकेल, COEP टाकेल. लक्षात आलं, एखाद्याला ऑलरेडी IT मिळालेलं आहे, तर तो मेकॅनिकल कशाला टाकेल. लक्षात आलं. सो आपण टाकताना जे ऑप्शन्स आपण देणार आहेत तो बाय डिफॉल्ट चांगलेच ऑप्शन्स द्यायचे. जिथे आपल्याला जायची इच्छा आहे, मिळो न मिळो तो पुढचा प्रश्न, पण इथे जायची इच्छा आहे, मिळालं तर आपल्याला आनंद होणार आहे आणि याच्यापेक्षा ते बेटर आहे अशी तुम्हाला ऑप्शनची लिस्ट तुमची बनवायची आहे, की ऑलरेडी तिथे आपण टाकलेलीच आहे गेल्या ऑप्शन फॉर्ममध्ये, किंवा तुम्ही एडिट पण करू शकता, पुन्हा पहिल्यापासून भरू शकता. मग पुन्हा तिथे लास्टचं ऑप्शन तुमचं बाय डिफॉल्ट काय होतं, जी सध्याची अलॉटेड सीट आहे. फॉर एक्झाम्पल, DY पाटील पिंपरीमध्ये एखाद्याला ENTC मिळालेलं आहे, तर तो काय म्हणेल, मला DY पाटील ENTC पेक्षा मला या PCCOE मध्ये, VIT मध्ये ENTC प्रयत्न करायचे, किंवा मला CSIT AI प्रयत्न करायचे, किंवा मला या पर्टिक्युलर वालचंदमध्ये पण जाण्याचा प्रयत्न करायचा, तो त्याच्या लिस्टमध्ये तो ठेवेल. त्याला जर ते मिळालं नाही वरचं, तर त्याच्यापाशी DY पाटील ENTC लास्ट ऑप्शन आहे, तो बाय डिफॉल्ट त्याला अलॉटमेंट मिळणार आहे. समजा त्याला मिळालं, कारण त्याने ते ऑप्शन टाकताना त्याने विचार केलेलाच आहे की ह्याच्यापेक्षा हे चांगलंच आहे, मला ह्याच्यापेक्षा इथे जास्त जाण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्याला ते मिळालं तर डिरेक्टली त्याची ही सीट कॅन्सल होईल आणि त्याला वरच्यामध्ये जे काय अलॉट झालेलं आहे नवीन ऑप्शन्समध्ये ते त्याला अलॉट होणार आहे. मग बऱ्याच जणांना वाटतं की मग माझ्याकडे कॅपराऊंड 1चं पण ऑप्शन राहील, कॅपराऊंड 2चं पण ऑप्शन राहील, त्यातलं एक सिलेक्ट करायचं. असं नाही आहे. तुमचं बाय डिफॉल्ट कॅपराऊंड 1 जर नवीन काही मिळालं तर कॅपराऊंड 1ची अलॉटमेंट डिरेक्ट कॅन्सल होईल आणि नक्कीच तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये तुमची ती नवीन अलॉटमेंट असेल आणि तिथेच तुम्हाला जावं लागेल. मग दादा मी बॅक करू शकतो का नाही, मला आता हे पाहिजे नाही, एकदा पुढे गेल्यावर मागे येणे नाही. त्याच्यामुळे महत्त्वाचं काय की कॅपराऊंड 2 मध्ये जाताना आपल्याला जे पाहिजे तेच कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवायचे, जेथे जायचंय तेच लिस्टमध्ये ठेवायचे, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही, किंवा आपल्याला जे अलॉटेड आहे त्याच्यापेक्षा बेटरच ठेवायचं, त्याच्यासारखं पण नाही ठेवायचं, त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं हेच आपण बघायचं. आय होप या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. कॅपराऊंड 2 मध्ये गेल्यावर काय होणार आहे, कसं करायचं, काय नाही, बेटरमेंट कसं करायचं, प्लीज मी सांगतो गडबड करू नका, माझ्यासाठी थांबा. मी स्टेप बाय स्टेप, टाइम टू टाइम ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, आजपर्यंत जसं टाइम टू टाइम पोस्ट केल्यात तसं याही वेळेस रोजचं रोज जे काही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्या मी टाइम टू टाइम पोस्ट करणार आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे, चिंता करायची गरज नाही आहे. जसं जसं मी सांगत जातोय त्या स्टेप्स तुम्हाला फक्त फॉलो करायचे. आय होप सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. आता बेटरमेंट, फ्रीज, नॉन फ्रीज हे मनातून एकदम प्रश्न क्लिअर झाले असतील. राहिला विषय प्रोसेस सिलेक्ट कशा करायच्या, प्रोसेस मॅन्युअली कशा करायच्या, त्याच्यावर सुद्धा मी ट्युटोरियल व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहेच. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. जर पॅरेंट्स हा व्हिडिओ बघत असतील, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, किमान एक थंब देऊन थँक्यू म्हणायला तरी विसरू नका, कारण समजतं की तुम्हाला माझा व्हिडिओ समजतोय, आवडतोय आणि त्याचा एक जो आनंद असतो तो कधीही खूप जास्त असतो. सो तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉटेड झालंय तेही टाका आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.